योग्य उत्तर आहे. हे योग्य उत्तर आहे. ह्याच्यात कुणाला कन्फ्युजन आपलं काय वाटतंय सांगा मला. कोणती स्टेप समजले नाही विचारा. ऑप्शन नव्हतं पण योग्य उत्तर हेच आहे. यस, श्रेयाताई बरोबर आहे. बेचाळीस भागिले 8 वजा 16 अधिक 4 गुणिले 29. अधिकच्या ऐवजी भागिले. हम्म आपला इथं प्रश्न लिहिताना चुकलेला आहे. प्रश्न लिहिताना चुकलेला आहे. अधिकच्या ऐवजी भागिले. प्रश्न देताना माझ्याकडून चुकलेलं आहे त्यामुळं ऑप्शन चुकलेलं आहे. इथं प्रश्नामध्ये दिलं होतं त्यांनी अधिक म्हणजे भागिले. अधिक म्हणजे भागिले. वजा म्हणजे गुणिले. वजा म्हणजे गुणिले. गुणिले म्हणजे वजाबाकी. गुणिले म्हणजे वजाबाकी. भागिले म्हणजे अधिक. भागिले म्हणजे अधिक. आता ही जी काही चेंजेस होते हे आपण करून हे गणित डबल सोडू. हे ऑप्शन पैकी गणित येणार. हा बघा आता. 42 भागिले 8 वजा 16 अधिक 4 गुणिले 29. बघा आता. 42 भागिलेच्या ऐवजी काय घ्यायचंय? अधिक. अधिक 8. वजाबाकीच्या ऐवजी काय घ्यायचंय तुम्हाला? गुणिले 16. अधिकच्या ऐवजी भागिले 4. गुणिलेच्या ऐवजी वजाबाकी 29. वजा 29. ठीक आहे. आता आपलं ऑप्शन पैकी उत्तर यायला पाहिजे. आता नियमानुसार काय करायचं अगोदर? कंचे भागू बेव. कंचे म्हणजे कंसाचे. कंस अगोदर सोडवायचा आहे, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. आता अगोदर भागाकार करू. आता इथं भागाकार 16 भागिले 4. 42 अधिक 8 गुणिले. त्याचा भागाकार किती येतो? 4 न 16 भाग दिल्यानंतर 4 चोक 16. 4चा भाग गेला. 4 चोक 16 वजा 29. आता गुणाकार करायचा. 42 अधिक 8 चोक 32 वजा 29. आपण डावीकडून इकडे बघा. ह्या डावीकडून आपण एक उदाहरण सोडत बसू. अगोदर बेरीज आहे ना, बेरीज करू. हा हा 2 आणि 2 4. 4 आणि 3 7 वजा 29. 74 वजा 29 45. ऑप्शन आहे. ऑप्शन आहे.
चला ह्याच्यात काही अडचण आहे का सांगा मला. कोणती स्टेप समज नाही विचारा. कन्फर्म आपण ही डबल सोडून सांगू, टिबल सोडून सांगू, पण हे प्रत्येक जणाला उदाहरण समजलं पाहिजे. एकदा सांगा सर. ओके. कोणती स्टेप सांगायची? बरं मी सगळी सांगतो पुन्हा एकदा. हम्म. हो का. 16 भागिले 4 पहिली स्टेप हा. ही स्टेप केलेली आहे. 16ला 4 भाग द्यायचा. 4 चोक 16. बघा किती भागाकार आला ह्याचा? 4 आला. ओके. 8 गुणिले 16ला 4 भाग दिला तर 4 आलं. 8 चोक 32. दुसरी स्टेप काय केली? गुणाकार. पहिल्यांदा भागाकार, नंतर गुणाकार. 8 चोक 32. आता भागाकार गुणाकार, आता बेरीज. 42 अधिक 32 74. नंतर बेरीज केली. नंतर वजा 29. किती आली वजा बाकी? 45. ओके. समजलं का सर्वांना? चला आता पुढचं करू. सोडवा हे उदाहरण. हा बोला बोला. सुहासिनी ताई बोला. मागच्या कंचे गणितात काय म्हणजे अडचण आहे का? कंचे म्हणजे काय सर? हा कंचे. कंचे म्हणजे कंस. कंसाचे. हा हा. ओके. कंसाचे अगोदर कंस सोडवायचा. हा हा. ओके. हा. कंचे. येस. कंचे म्हणजे काय? अगोदर कंस सोडवायचा. कंचे. कंचे म्हणजे कंसाचे. कंस झाला. नंतर भागू म्हणजे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी. बोडमासचा फॉर्म्युला. हा बोडोमस. ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबस्ट्रॅक्शन. सोडवा. इथं कंस नाहीये त्यामुळे सरळ भाग उभे व. इथं कंस नाहीये. भाग उभे व. हा राईट. मायनस म्हणजे वजाबाकी. इथं वजाबाकी म्हणजे वजाबाकी. गुणिले म्हणजे भागिले. भागिले म्हणजे अधिक. प्लस म्हणजे गुणिले. मायनस म्हणजे वजा. चला सर्व विद्यार्थ्यांनी सोडवायचंय. झालं असेल मी सोडून दाखवतो. हम्म. 120 गुणिले म्हणजे भागिले.
गुणिलेच्या चिन्हाऐवजी मी काय लिहितो आता, भागिले. अधिक, अधिक म्हणजे गुणिले, का गुणिले 27. वजा म्हणजे वजाच आहे, भागिलेच्या ऐवजी अधिक आहे. आता पहिल्यांदा भागू बेव, भागाकार, भागाकार करायचा. 120 ला 40 न भाग दिलं, 40 त्रिक 120, 40 दोन्ही 80, 40 40 एक 40, 40 दोन्ही 80, 40 त्रिक 120. किती भागाकार येतो ह्याचा, 3 गुणिले 27 वजा 13 अधिक 48. आता आता भागाकार झाला, आता गुणाकार. 27 त्रिक 81, 3 सत्त 21, हातच्याले 2, 3 दोन्ही 6 आणि 2. आता वजा 13 अधिक 48. मी तुम्हाला सारखं सांगत आलेलो आहे, भागाकार गुणाकार झाला की डावीकडली कोणती क्रिया आहे ती नीट बघा. वजाबाकी आहे ना, 81 वजा 13. एक्क्याऐंशी वजा 13 68. 81 वजा 13 68. 11तून 3 गेले 8. एकशे 16. चला ह्याच्यात काही अडचण, ह्याच्यात काही अडचण. चला नेक्स्ट घ्यायचं का, नेक्स्ट घ्यायचं का. चला हा, शेवटच्या स्टेपला ना मी काय म्हणलो, नियमानुसार का बरोबर आहे. भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी. हा, भागाकार गुणाकार झाला की काय करायचं, डावीकडून पहिली जी क्रिया आहे ना ती करा, या नियमात बसू नका. कारण की नंतर काय होतंय, नंतर एवढा प्रॉब्लेम होतो. तुम्हाला सांगू का, त्या नियमानुसार सांगतो हा. ठीक आहे, काय हे मी पुन्हा एकदा सांगतो ह्याच्यानंतरची स्टेप. 81 वजा 13 अधिक 48. बघा आता, आता ही क्रिया अगोदर करावं लागेल मग. ठीक आहे, आता ही क्रिया करायची झाली की -13 अधिक 48. आता 13 काय मायनस आहे, 48 प्लस आहे. मग तुम्हाला इथे बेरीज नाही करावं लागणार, कारण की दोन्ही संख्या पैकी एक मायनस असेल, दोन्ही पैकी एक संख्या मायनस असेल तर वजाबाकी करावं लागेल. आता ह्याची वजाबाकी काय होणार आहे दोघाची, 8 मधून 3 गेले राहिले 5, 4 मधून 1 गेला राहिले 3. आता ह्या दोघांपैकी मोठी संख्या कोणती आहे, 48 मोठी आहे का 13, 48 मोठे. मग 48चं चिन्ह प्लस करा.
5 आणि 1 6, 8 आणि 3 11. उत्तर सेम आलं. उत्तर सेम आलेलं आहे. काय बदललं का? उत्तर 116 116. बघा दोन पद्धतीने केलं. 81तून 13 वजा केले 68 अधिक 48 116, आणि 81 वजा 13 ह्या दोघांची अगोदर क्रिया केली मी. हम्म, ठीक आहे. कोणत्याही क्रिया केली उत्तर सेम येणार आहे. पण डावीकडून अगोदर जे असेल ना ती करायचं अगोदर. डावीकडे अगोदर वजाबाकी आहे ना, ही वजाबाकी केली बघा, नंतर बेरीज केली. ओके, काही प्रॉब्लेम नाही. अगोदर भागाकार करा, गुणाकार करा, आणि नंतर काय अगोदर असेल ती करा. त्याला सोडवा. प्लस म्हणजे भागाकार, मायनस म्हणजे गुणाकार, भागिले म्हणजे वजा, आणि गुणिले म्हणजे अधिक. ठीक आहे. चला मी सोडवतो आता. चिन्ह बदला आता. 12 4 3 5 2 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. प्लसच्या ऐवजी भागाकार, भागिले ऐवजी वजा, 3 आणि 5 मध्ये वजा ऐवजी गुणाकार, 5 आणि 2च्या गुणाकार ऐवजी प्लस. ठीक आहे. हे चिन्ह बदलले मी. बघा पहिल्यांदा भागाकार, पहिल्यांदा भागाकार. 12ला 4 न भाग दिला. 4 1 4, 4 2 8, 4 3 12. 12 भागिले 4 भागाकार किती येतो? 3. -3 गुणिले 5 अधिक 2. आता पुढची स्टेप, गुणाकार. 3 वजा चिन्ह जशाला तसं. 3 5 15 अधिक 2. आता काय करणार तुम्ही? आता मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं हा? लक्षात घ्या. 3 वजा 15, 3 वजा 15 वजाबाकी करावं लागणार. 15तून 3 गेले, राहिले 12. चिन्ह 15चं चिन्ह द्यावं लागणार मोठ्या संख्येचं. 3 वजा 15 केलं, 15तून 3 गेले, राहिले 12. चिन्ह 15चं दिलं मोठ्या संख्येचं. +2, +2. आता पुन्हा एकदा, इथं जरी प्लस चिन्ह आहे तर 12 चिन्ह मायनस आहे, त्यामुळे वजाबाकी करावं लागणार अगोदर. 12चे चिन्ह मायनस आहे ना, इथं जरी मध्ये चिन्ह बेरजेचं आहे तर बेरीज करता येणार नाही, कारण 12चं चिन्ह मायनस आहे. 12तून 2 गेले, राहिले 10. चिन्ह कुणाचं द्यायचं? 2चं द्यायचं का 12चं? 12चं. समजत आहे का?
चला, कोणती स्टेप समजली नसेल विचारा, नीट बघा. आपण उदाहरण भरपूर घेणार आहे, काळजी करू नका, एक एक स्टेप न तुम्हाला समजत जाईल, काळजी करू नका, समजल तुम्हाला. सोडवा. चला, सोडवतो. हम्म. 9 गुणिले ऐवजी प्लस, मायनस, मायनस ऐवजी गुणाकार 7, प्लस ऐवजी भागाकार 7, भागिले ऐवजी -8. ठीक आहे, हे झालं क्लिअर. आता अगोदर कोणती क्रिया करायची? भागाकार. 9 + 5 गुणिले 7 न 7 ला भाग द्यायचा, 7 × 1 = 7. भागाकार किती आला? 7 × 1 = 7 -8. आता आता गुणाकार करा. 9 + 5 = 5 -8, 5 × 1 = 5. आता इथून डावीकडून अगोदर कोणती क्रिया आहे ती करा शक्यतो, हा जास्त ह्याच्यामध्ये पडू नका. भागाकार गुणाकार झाला. 9 + 5 = 14 -8, 14तून 8 गेले, राहिले 6. ह्याच्यात काही अडचण नाही, सोपं आहे. कुणाला समज नसेल तर प्लीज मला विचारा. आपण काही लय घाई करायची गरज नाही. कोणती स्टेप समजली नाही? परी चल. आवाज माईक चालू आहे, प्लीज माईक ऑफ करा प्लीज. चला, मी पुढचं घेऊ का मग? चला. तर सर्वांनी सोडवायचे, सर्वांनी रिप्लाय द्या. 21 आन्सर. 8 वजाच्या ऐवजी गुणाकार, भागिले ऐवजी वजाबाकी
आणि प्लस ऐवजी भागाकार. चला अगोदर काय करायचं, भागू बेव. 8 गुणिले 3 वजा 15ला 5 न भाग दिला. 5 1 5, 5 2 10, 5 3 15. आता ह्याचा गुणाकार पहिल्यांदा. 8 3 24 वजा 3 21. सर्वांना आलंय? ओके. चला सोडवा. सोडवा म्हणजे ना, आता थोडं एक सोपे गणित आहेत हा. परीक्षेमध्ये सोपेच आलेले आहेत. मी आतापर्यंत घेतलेत ना, हे अवघड गणित घेतलीत, अवघड. आता नीट प्रश्न वाचा. सोपे प्रश्न आहेत. फक्त आदला बदल बघा. 3 आणि 6 अंकाची आदला बदल करायची. 3च्या ऐवजी 6 लिहा. 3 जिथं आहे तिथं 6 लिहा. आणि 6 जिथं आहे तिथं 3 लिहा. तुम्ही करा प्रयत्न. चुकलं तर चुकू द्या, मी सांगणारच आहे. जिथं 3 आहे तिथं 6 लिहा. जिथं 6 आहे तिथं 3 लिहा. आणि प्लसच्या ऐवजी मायनस लिहा. मायनसच्या ऐवजी प्लस लिहा. चिन्हांची आदला बदल आहे. इथं भागाकार गुणाकार नाहीये. परीक्षेत असेच आहेत बरं का उदाहरणं. आतापर्यंत मी जेवढे शिकवलेत ना, ती बेसिक पाया होता म्हणून मी ती गणिते घेतली. परीक्षेमध्ये अशी आलेली उदाहरणं आहेत 2022च्या टेट मध्ये. आणि 2017-18च्या टेट मध्ये सुद्धा असेच आलेले आहेत. चला मी घेतोच. 6च्या ऐवजी 3 लिहा. 3च्या ऐवजी 6 लिहा. वजा, नाही नाही, प्लसच्या ऐवजी तो मायनस घ्यायचंय ना. आणि मायनसच्या ऐवजी प्लस. 3च्या ऐवजी 6 आणि 6च्या ऐवजी 3. ओके. बघा आता अगोदर ही क्रिया करून घ्या. 3 - 6. 3 - 6 मधून 3 गेले, राहिले 3. चिन्ह कुणाचं, 6चं द्यायचं का 3चं? 6चं द्यायचं का 3चं? तर 6चं द्यायचं. मायनस +63. आता प्लस चिन्ह मध्ये दिसतंय, बेरीज करू नका. 3चं चिन्ह मायनस आहे, त्यामुळे वजाबाकी करा. 63 मधून 3 गेले, राहिले 60. चिन्ह 3चं द्यायचं का 63चं? मोठ्या संख्येचं. मोठी संख्या कोणती आहे? 63 आहे. 63 चिन्ह प्लस आहे. प्लस म्हणजे फक्त 60च लिहिण्याची पद्धत आहे. हे मी परीक्षेतले उदाहरण, ह्याच्यानंतर प्रत्येक उदाहरण परीक्षेमध्ये आलेलं आहे. 2022चा असेल किंवा 17चा. समजलं? काही अडचण नाही. सोडवा. इथं
आपल्याला इथं तुम्ही उत्तर कसं काढलंय? सरळ बेरीज करून वजाबाकी केली का? 81 कसं आलंय कुणाचं? आदला बदल करून. ओके, आदला बदल करू आपण. 7 आहे. 3च्या ऐवजी काय घ्यायचंय? 6 घ्यायचंय. प्लसच्या ऐवजी मायनस. 3च्या ऐवजी 6. 0. 3च्या ऐवजी 6 घेतलंय. मायनसच्या ऐवजी काय घ्यायचंय? प्लस. 3च्या ऐवजी 6 आणि 5. आता 76 मधून 60 गेले, राहिले 16. अधिक 65. 6 आणि 5 11. चला 1. 81. आदला बदल करून. आदला बदल करून किती आले? 76 कशी घेतले? 76. हो का, 3च्या ऐवजी 6 घेतली. ही वरची वरची सूचना ऍज इट इज पाडी. 3च्या ऐवजी 6 घ्यायची होती. हो का, 3च्या ऐवजी 6. 3च्या ऐवजी 6. 3च्या ऐवजी 6. 76 वजा 60. 16. 16 अधिक 65. 81. बघा कोणत्या चिन्हाची आदली बदल करायची बघा. प्लसच्या ऐवजी भागाकार घ्यायचा आणि भागाकार ऐवजी प्लस घ्यायचा. 2च्या ऐवजी 5 घ्यायचे आणि 5च्या ऐवजी 2 घ्यायचे. आदला बदल आहे. आदला बदल. गजानन सर आलेत का? नाहीत आले सर अजून, त्याला कॉल करतो मी काय. येस येस. आलेत गजानन कदम सर आलेत सर. करू का स्पॉटलाइट आणि त्यांना? नाही नाही नाही, एवढं उदाहरण होऊ द्या, थांबा. तेवढं उदाहरण ठेवू हा. हो 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 सर. आणि हॅलो राम सर, हा को होस्ट त्यांना करा आणि होस्ट करताना मग त्यांना को होस्ट करा, कारण होस्ट केलं की ते मीटिंग एंड होते शेवटी, ते एक्झिट झाले की. ओके ओके चालते तेवढी चालते. काळजी घ्या. बिलकुल बिलकुल. बघा आता एवढं लिहिल्यानंतर आपल्याला चिन्हांची आदला बदल. प्लसच्या ऐवजी भागाकार, भागाकार ऐवजी प्लस घ्यायचं. हा, 18. प्लसच्या ऐवजी भागाकार घेणार पी. 6 जशाला तशी. 2 आणि 5ची आदला बदल करायच्या, एवढं काळजी घ्या. गुणाकाराची आदला बदल आहे का? नाही. 3ची आदला बदल नाही. भागिलेच्या ऐवजी प्लस. 2च्या ऐवजी 5 घ्यायचे वजा. 5च्या ऐवजी 2 घ्यायचे. ओके, हा बदल लक्षात यायला पाहिजे. सोपं आहे उदाहरण. 18 ला 18 भागिले 6 आहे.
6 एक 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18. ह्याचा भागाकार किती आला? 18 गुणिले 3 अधिक 5 वजा 2, 3 त्रिक 9 गुणाकार अधिक 5 वजा 2, 9 अधिक 5 14 वजा 2 बरोबर 12. समजलं सर्वांना? कोणती स्टेप समजली नाही तर विचारा. आपण अजून ह्याच्यावर उदाहरणं घेणार आहोत, काळजी करू नका. चलो चला. राम सर. ओके गजानन कदम सर. ओके, स्टार्ट करू का मी? हा स्टार्ट करा हो सर. हो. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांचं पुनश्च एकदा मी प्राध्यापक गजानन कदम सर आपल्या गणिताच्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. चला, आले सर्वजण आपले? ओके, व्हेरी गुड. तर काल आणि परवा 2 दिवस आपण शेकडेवारी बद्दल आपण डिस्कशन करत आहोत आणि बऱ्याच अंशी 70% शेकडेवारी समजला असेल. राहिलेला जो 30% आहे, आता 30% म्हणजे तो 100% समजला असेल, परंतु आपली जी टेटची काठिण्य पातळी आहे किंवा टेटला जे फिरून प्रश्न विचारले जातात, जे की शाब्दिक उदाहरणामध्ये जास्तीत जास्त त्रास होतो. परत एकदा सांगा. ओके, तर शाब्दिक उदाहरणामध्ये जो आपल्याला त्रास होतो की समजत नाही किंवा कळत नाही, याच्यासाठी आपण जास्तीत जास्त शाब्दिक उदाहरणं घेणार आहेत. बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झालेली आहे की शेकडेवारी म्हणजे काय आणि शेकडेवारी कशी करायची. राहिला प्रश्न की शाब्दिक उदाहरणामध्ये जी शेकडेवारी काढायची आहे किंवा शाब्दिक उदाहरणामध्ये जी शेकडेवारी विचारलेली असते ते सोडवण्यासाठी आपल्याला हे जास्तीत जास्त शाब्दिक उदाहरणं घ्यायची आहेत. काल आपण बरेच शाब्दिक उदाहरणं घेतले, आज पण आपण शाब्दिक उदाहरणं घेणार आहेत. जर त्याच्यामध्ये आणखी तुमची जर डिमांड असेल तर उद्या पण आपण शेकडेवारी कंटिन्यू करू. जर तुम्हाला सॅटिस्फाय झाला तुम्ही तर आपण आजच हे वाइंड अप करू. ओके, चला. आजचं शेकडेवारीतलं पहिलं उदाहरण आहे. बर, काल जे उदाहरण आपण पाहिलेलं होतं त्याच्यातलं शेवटचं एक उदाहरण घेऊ. म्हणजे काय असतो, शिक्षकाचा 2 जे पाठ असतात त्याच्यामधला जो सेतू असतो, ब्रिज जो असतो तो महत्वाचा असतो. काल जे ज्ञान झालेलं आहे त्याच्या पुढे जाण्यासाठी आपल्याला त्याचा आणि आजच्या ज्ञानाचा ब्रिज तयार करायचा असतो. तर कालचं जे शेवटचं उदाहरण होतं त्याच पद्धतीचं एक उदाहरण घेऊ आणि आज पुढे सुरू करू. ओके, चला. मागील वर्षी 25 रुपयांना मिळणारा पेन. आता बघा, हे थोडस वेगळं आहे. मिळणारा पेन या वर्षी 21 रुपयांना मिळतो. तर पेनच्या किमतीत शेकडा घट किती असा प्रश्न आहे. शेकडा घट किती असा प्रश्न आहे. कुणाचा माईक सुरू आहे का?
नाही. ठीक, चला हा प्रश्न आहे. आता या प्रश्नामध्ये हा व्हेरी गुड योगिता मॅम. हा मायनस लिहायची गरज नाहीये, मायनस लिहायची गरज नाहीये. त्याचं कारण असं आहे की घट जी आहे ती शेकडा किती कमी, आता घट आहे म्हणजे याचा अर्थ ते मायनस मध्येच असणार आहे. त्याच्यामुळं हा टक्के 16% लिहिलं तरी चालेल. ओके व्हेरी गुड. हा फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला काय आहे याच्यात साधा आणि सिंपल फॉर्म्युला आहे जो की आपल्याला लॉजिक असं पकडायचं आहे की 25 रुपये पेन होता. असं होणार नाही कधी, पण त्यांनी सांगितलेलं आहे लॉजिक जे वापरायचं. 25 रुपयाचा पेन होता, 4 रुपयांनी कमी झाला. ओके 4 रुपयाने कमी झाला म्हणजे 25 रुपयाला 4 रुपये घट आहे. तर आपल्याला फक्त याच्यामध्ये एकच लॉजिक लावायचं की 25 रुपयाला जर 4 रुपये घट असेल तर 100 रुपयाला किती टक्के घट, किती घट असेल, एवढंच फक्त लॉजिक आहे वापरायचं. तर एक मिनिट, तर 25 रुपयाला 4 रुपये जर घट असेल तर 100 रुपयाला 100 रुपयाला किती घट असेल आपल्याला याच्यामध्ये टक्केवारी मिळणार आहे. याच्यामध्ये सिंपली तिरकस गुणाकार करायचा आहे. काय करायचं आहे, 4 गुणिले 100 छेद 25. काय केलं आपण, तिरकस गुणाकार केला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. याच्यामध्ये एक फॉर्म्युला असा दुसरा काही नाहीये, हे सिंपल असा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. तिरकस गुणाकार 25 एक 25, 25 चौक 100 म्हणजे उत्तर आलं. वर राहिले 4 आणि 4, 4 चौक 16 म्हणजे 16% घट आहे हे आपण सांगू शकतो. या गणितामध्ये पेनची किंमत शेकडा किती घट आहे, तर 16% घट आहे. अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर काढता येतं. समजलं का सर्वांना? बघा आणखी याच्यामध्ये कुणाचा काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. आपण 1 मिनिट वेळ देऊ, आपण कुणाचं काही क्वेश्चन असेल तर. मे बी हे सोपं गणित आहे, याच्यामध्ये अवघड नसायला पाहिजे. तोपर्यंत इंक भरून घेतो मी. चल आता मला फक्त एवढं सांगा की अशा पद्धतीचे गणित जर समजा परीक्षेत आले तर तुम्ही त्याला स्किप करणार का? नो. थँक्यू सुप्रिया मॅम, अजिबात नाही. दुसरी गोष्ट, याला अटेम्प्ट करा आणि याचं उत्तर मिळेल, 100% मिळेल, काहीच प्रॉब्लेम नाही. सोडून द्यायचा विचारच करायचा नाही. ओके चला व्हेरी गुड. तुमचा हा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. ही कॉन्फिडन्स आपल्याला मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव जिथं बघाल तिथपर्यंत ठेवायचं आहे. मेरिट लिस्ट ज्यावेळेस लागते, ज्यावेळेस आता हे जसं 11,000 लोक लागले होते ज्या दिवशी, त्या दिवशी पुढच्या वेळेस पण असंच होणार आहे. 11,000 लागतील, 15,000 लागतील, 10,000 लागतील. तर त्याच्यामध्ये आपलं नाव असेल तर याच्यापेक्षा मोठा अभिमान काही नसतो. तेव्हा इथपर्यंत कॉन्फिडन्स ठेवा. बरेच जण तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील, यावर्षी टेट होणार नाही किंवा यावर्षी टेट होईलच याची गॅरंटी नाही, असं काही नसतं. या 2-3 वर्षांमध्ये गाफील राहिले जे तेच आज घरी आहेत. पॉझिटिव्ह वच विचार करा. एज एज कॅटेगरी का, त्याच्याबद्दल थोडस एक्झाम्पशन दिलेलं आहे. मे बी 21 वर्षापर्यंत 41 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीसाठी एज लिमिट दिलेली आहे. आणि SC ST ओबीसी SC साठी तरी 43 लिमिट आहे. तर ते व्हॅरी करतं, थोडंसं व्हॅरी होतं, पण मे बी 41 पर्यंत
लिमिट आहे त्याची, एज लिमिट आहे नोकरीची, तोपर्यंत तुम्ही एज बार होऊ शकत नाही. ओके. आणि एससी एसटी साठी थोडस आणखी एक्झम्पशन आहे, मे बी 43 पर्यंत एक्झेम्प्ट आहेत. 43 पर्यंत तुम्ही ट्राय करू शकता. ओके. चला चला याच पद्धतीचं आपण आता या पद्धतीचे गणित तुम्हाला समजले असतील. जर घट असेल तरीही तुम्हाला उत्तर काढता येईल, जर वाढ असेल तरीही तुम्हाला उत्तर काढता येईल. आता थोडस वेगळ्या पद्धतीचं फिरून काही प्रश्न असतात, त्या पद्धतीचा आपण एक प्रश्न पाहू. प्रश्न थोडासा पगारी संबंधी आहे, सेन्सिटिव्ह विषय आहे पगार म्हणजे. तसं तर काय आहे बघा, एका कारखान्यात एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला 20% वाढवला. 20% वाढवला. नंतर काही दिवसांनी पुन्हा 10% वाढवला. 10% वाढवला तर कामगारांच्या मूळ पगारात किती टक्के वाढ झाली. बर, गणित न करता उत्तर कोणी देऊ शकतं का सहज, म्हणजे जस्ट असं? जर आपण गणित वाचूनच डायरेक्टली उत्तर द्यायचं म्हणलं तर किती उत्तर देताल तुम्ही? ओके. चेतना मॅम, वैभवी मॅम, काजल मॅम, ओके, सुहासिनी मॅम, धनलक्ष्मी मॅम थोडं वेगळं दिलं. श्रेया मॅम, हा थांबा थोडस, आता इकडे लक्ष द्या. तुम्ही सिंपल लॉजिक वापरलं, बरोबर आहे. आजवर 20% वाढले, पुन्हा 10% वाढले, म्हणजे 30% वाढ झाली. हेच त्यांना अपेक्षित आहे, तुम्ही असाच विचार करावा. पण असा विचार करू नका, हे माझं म्हणणं आहे. परीक्षेमध्ये हे प्रश्न इतक्या सोप्या पद्धतीने टाकले जात नाही. हे गुगली असते. ही गुगली याच्यासाठी असते की तुम्ही जो सिम्पली विचार करता ना, तसं उत्तरच नसतं. कारण ही आपण ज्या लेवलला परीक्षा देतोय, हे काय डीएड ची परीक्षा नाहीये, बीएड ची परीक्षा नाहीये, हे टेट आहे किंवा ही टीईटी आहे. टीईटी मध्ये पात्रता आहे, टेट मध्ये तुम्ही डायरेक्टली नोकरीलाच लागणार आहे. तर तुमचा ऍप्टिट्यूड टेस्ट केला जातो, बरोबर आहे. तुमचा दृष्टिकोन चेक केला जातो. जसं म्हटलं जातं, मुलांना काटकोन, हा धनलक्ष्मी मॅम, व्हेरी गुड. हा, मुलांचा काटकोन त्रिकोण जरी चुकला तरी त्याचा दृष्टिकोन चुकायला पाहिजे, तर शिक्षकाचा दृष्टिकोन चुकायला पाहिजे, याच्यासाठी हे उदाहरण होतं. तर हे 30% तुम्ही सिम्पली लॉजिक लावलं की 20% वाढले आणि प्लस 10% असे 30% झाले, तसं नाहीये. हे कधी कळेल? तुम्ही गणित सॉल्व्ह केल्यानंतर. ओके, लेट्स चेक. आता इकडे लक्ष द्या. तर आता कामगाराचा मूळ पगार आहे ना, मूळ पगार आपण इथं दिलेलं नाहीये त्यांनी किती आहे तो, तर आपल्याला 100च रुपये म्हणायचं आहे. कारण आपल्याला 100 हे आपल्याला जसं पाहिजे किंमत घेतो ना, त्या पद्धतीने आपण 100च घ्यायचं.
त्याशिवाय आपल्याला अशी गणित सॉल्व्ह करता येत नाही. 100 घ्यायचं कारण आपल्याला टक्के शेकडेवारीमध्ये हे सोपं जातं. 100 घेतलं. ओके. आता यामध्ये 20% पगार वाढ झाली. 20% पगार वाढ. याचा अर्थ काय झाला? 20% पगार वाढ म्हणजे 100 रुपयाला 20% पगार वाढ म्हणजे 20 रुपये वाढले. म्हणजे किती झाले? 120 रुपये. आता इथं खरं लॉजिक आहे. आता 20% 120 झाला. आता त्यांनी काय केलं? पुन्हा त्यांनी 10% वाढवलाय. तर कशावर 10% वाढवलाय? या 20% हे जे उत्तर आलं याच्यावर 10% वाढवलाय ना. म्हणून याच्यामध्ये ज्यावेळेस 10% वाढवला पगार, 10% वाढवला त्यावेळेस बेसिक होतं 120. याच्यामध्ये 10% वाढवला म्हणजे इथं प्लस 12 रुपये वाढवले. 12 रुपये का वाढवले? तर 120 गुणुले 10/100. 10% वाढवला म्हणजे किती वाढवला? तर हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, एक राहिला इथं म्हणजे उत्तर आलं 12. म्हणजे 100 रुपयाला 120 रुपयाला 12 रुपये वाढले. म्हणजे पगार झाला 132 रुपये. आता ओके. आता 132 रुपये वाढवला म्हणजे 132 म्हणजे किती शेकडा? आता तसं पाहिलं तर आपल्याला जर त्यांनी विचारलं पगारात किती वाढ झाली, किती रक्कम विचारली तर 132 रुपये झाला. आणि जर टक्केवारी विचारलं तर 132 म्हणजे किती? 100च्या वर किती? आता 100 रुपये असल्यामुळे आपल्याला डायरेक्टली ह्याचं उत्तर 32% वाढ झाली असं आपण म्हणू शकतो. 32% वाढ झाली कारण 100 रुपयावर 32 रुपये वाढले. 100च्या 32 रुपये म्हणजे हे सिंपल लॉजिक आहे. याच्यामध्ये 32% झाले. बघा आहे का नाही इंटरेस्टिंग? आपलं पहिलं लॉजिक चुकतं त्याचं कारण ते आहे. हा याच्यामध्ये मी पहिला सुरू सांगितलं होतं की मी तुम्ही डायरेक्टली आपण गणित न करता सोडवा. त्यामुळे तुम्ही उत्तर चुकणं साहजिक आहे. त्याच्यात काही म्हणजे मी तुम्हाला चुकीचं तुम्ही चुकाल किंवा चुकीचं हे असं हे करणार नव्हतं. मला फक्त तुम्हाला ते दृष्टिकोन सांगायचा होता की आपण कसं चुकतो. आपण एकाच नावेमधले प्रवासी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही मी वेगळे नाहीये आणि तुम्ही नोकरीला लागणं याच्यातच माझं समाधान आहे. ओके. पुन्हा तरी समजलं हे? हा परत सांगायचं तर बघा एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला 20% वाढला आणि नंतर 10% वाढला तर मूळ पगारामध्ये किती टक्के वाढ झाली? हा किती टक्के झालं? तर मूळ पगार समजा आपल्याला गृहीत धरायचा आहे 100 रुपये. शक्यतो 100 रुपयेच गृहीत धरा. मग 20% वाढ झाली म्हणजे 20 रुपये वाढले म्हणून ते 120 झालं. आणि त्याच्या 120 वर पुन्हा 10% वाढले म्हणून ते 120 चे 10% म्हणजे किती? 12 रुपये झाले. आपण ते कसे आले 12 रुपये हे काढलेलं आहे. ओके. हे 12 रुपये वाढले आणि 120 आणि प्लस 12 म्हणजे 132 रुपये झाले. आता 32 रुपये वाढले याचा अर्थ 100 रुपयाला 32 रुपये वाढले म्हणजे 32% वाढले. जर तिथं 200 असते तर मग त्याचं लॉजिक वेगळं असतं. पण इथं 100च आहे त्याच्यामुळे 32%च वाढले असं त्याचं हे होतं. नेहमी 100च घ्यायचे का? जनरली शेकडेवारीमध्ये 100च घ्यायचं आहे. 99% 100च घ्या. त्याचं कारण असं आहे की आपल्याला टक्केवारी काढताना सोपं जातं. तुम्ही 200 घेतलं काय 500 घेतलं काय काही प्रॉब्लेम नाही. पण टक्केवारीमध्ये व्हॅरी करत होते आणि ते पुन्हा समजायला अवघड जातं. आपल्याला वेळ कमी असतो त्याच्यामुळे आपण 100 घेतलेलं बेस्ट आहे. आता ह्याच्यामध्ये बघा ना 100 आपण जर 200 घेतला असता तर आपल्याला पुन्हा 200 मध्ये 64 रुपये वाढले तर आपल्याला ते 32% काढावं लागलं. त्याच्यापेक्षा 100 रुपये बेस्ट. ओके. चला समजलं काय? सर तिथे 120 गुणिले किती केले भागिले 100? इथं ना हा इथं 10 आहे. आपल्याला 120 मध्ये 10% वाढले बरोबर आहे. हा 120 रुपयामध्ये 10%ची पगार वाढ झालेली आहे. 10%ची पगार वाढ म्हणजे काय असतं? 10% म्हणजे 10/100च असतं बरोबर आहे. करेक्ट. म्हणून हा 10/100 घेतलेला आहे. हा हा आणि हे सिम्प्लिफाय केल्यानंतर उत्तर 12 आहे. येस सर. ओके. येस सर. ठीक आहे. समजलं काय? ओके. चला आपण याच पद्धतीचं आणखी एक गणित पाहू.
चल इकडे लक्ष द्या. अमोलच्या पगारात सुरुवातीला 10% वाढ केली. सुरुवातीला 10% वाढ केली. 10% वाढ केली व नंतर 10% वाढ केली व नंतर काही दिवसांनी जागतिक मंदी आली म्हणून 20% घट केली. तर अमोलच्या पगारात किती टक्के वाढ किंवा घट झाली, अशा पद्धतीचा क्वेश्चन. आता हा मगाचा थोडासा वेगळा होता. आता याच्यामध्ये वाढ पण आहे आणि घट पण आहे. हे अशा पद्धतीचे थोडे वेगळे वेगळे गणित घेतल्यानंतर तुम्हाला त्याचं लॉजिक पक्का होतं. ठीक आहे, हे काढण्याचा प्रयत्न करा, नाहीतरी मी समजावून सांगणार आहे. काढण्याचा प्रयत्न करा, जर आलंच तर चांगली गोष्ट आहे, कारण हे आपण पद्धतीने शिकवलं नाही तर म्हणजे नाही आलं तरी त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. योगिता मॅम थोडंसं करेक्ट करावं लागेल. हा, उषा मॅमचं बरोबर आहे. गुड मॅम, कॉंग्रॅच्युलेशन, करेक्ट आहे आपलं उत्तर, उषा मॅम. श्रेया मॅम बरोबर आहे. श्रेया मॅम बरोबर आहे आपलं. छान. बाकी कोणी ट्राय करा, उत्तर आलं तर छान. योगिता मॅम अगदी बरोबर आहे, आता बरोबर आहे. चला, बाकी आणखी कोणी ट्राय करणार आहे का? हा, धनलक्ष्मी मॅम बरोबर आहे, 12% आहे आणि लेस आहे, बरोबर आहे, घट झालेली आहे. तर 10% वाढ पुन्हा 20% घट म्हणलं तर घटच येणार आहे, हे तर बरोबरच आहे, वाढ तर होणार नाही. पण ती किती घट हेच आपल्याला काढायचं आहे. आता लक्ष द्या एकदा. अमोलचा मूळ पगार हा आपल्याला किती गृहीत धरायचा आहे? 100 धरला तर सोपा जातो, म्हणून आपल्याला 100 रुपये गृहीत धरायचा आहे. सुरुवातीला 10% वाढ झाली. हे तुम्हाला परीक्षेत लिहायचं नाहीये, हे फक्त तुम्हाला लॉजिक क्रिएट करण्यासाठी आहे. हे तुम्ही कसंही सॉल्व्ह करू शकता, हे लिहायची काही गरज नाहीये, फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे. 10% वाढ झाली, मग 100 रुपयामध्ये 10% वाढ म्हणजे 10 रुपये वाढ झाली, म्हणजे याचा अर्थ 110 रुपये त्याचा पगार झाला. बरोबर, इथपर्यंत समजलं का? मला सांगा, हे समजलं का? 110 कसे आले बाकीच्यांसाठी? काजल मॅम बरोबर आहे आपलं, समजलं. आता हे अर्ध गणित झालं. ओके, आपण 10%ची वाढ आहे, आपण ही कन्सिडर करून 10% वाढवलं. त्यांनी काय सांगितलेलं आहे, जागतिक मंदी आली आणि त्याच्यामध्ये 20% पुन्हा कपात झाली. मग काय करायचं आपल्याला? 110 पगार आहे त्याचे, मूळ पगारीवर 10 रुपये वाढले म्हणजे 110 झाले. आता कपात झाली, 20% घट झाली. कशावर घट झाली 20%? म्हणजे 110 वर 20% घट आहे.
110 वर 20% घट आहे. मग 110 20% घट आहे म्हणजे इथं 20 आले आणि इथं किती आले 100. 20% म्हणजे काय 20/100. आता हे सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. सॉल्व्ह कसं करणार? हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला. सिंपल लॉजिक वापरायचं. 0 0 असेल तर सोपं जातं. इथं 11 आहेत आणि इथं 2 आहेत. 11 आणि मध्ये गुणाकाराचं चिन्ह म्हणजे 11 दोन्ही किती झाले? त्या दोघांचा गुणाकार करा. 11 दोन्ही 22. आता थांबा, लक्ष द्या. 22 रुपये काय झाले आहे? घट झालेली आहे. पगार किती आहे? 110. म्हणजे 110 मधून जर 22 रुपये गेले तर किती रुपये झाले मग? 22 रुपये गेले म्हणजे इथं आले 88 रुपये. ओके, 88 रुपये ही काय आहे? त्यांची पगार आहे. 88 रुपये पगार. 20% कपात झाल्यानंतर 88 पगार आहे. आता 88 पगार आहे. त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला घट झाली का वाढ झालेली? तर घट झालेली आहे. पर्यायामध्ये असतं घट 12%, घट 20%, वाढ 12%, घट 12%. असं म्हणजे वाढ पण विचारलेलं, घट पण विचारलेलं असतं. तर 88 रुपये झाली पगार आणि पर्याय एखादा 88 रुपये पण असतो. आपण पटकन 88 टिक करतो कारण ते वाचत असतो आपण. तर 88 रुपये पगार झाले, पण आता त्याची मूळ पगार किती होती? 100 रुपये. 88 रुपये झाले म्हणजे 100 रुपयामधून जर 88 आपण मायनस केले तर उत्तर येतं 12. म्हणजे 12% त्याचे पैसे कमी झाले. म्हणून आपल्याला त्याचं लास्टला उत्तर आहे 12% घट. हे त्याचं उत्तर आहे 12% घट. ओके, काही जणांनी चांगला प्रयत्न केला आणि पटकन उत्तर सांगितलं, त्यांचं अभिनंदन. पण ज्यांनी उत्तर सांगितलेलं नाही तरी काही हरकत नाही. आपण या पद्धतीनं 20% लेस झाले तर 100 पैकी 80 रुपये घेऊ शकता का? नाही, ऐका. एकदा आपण मूळ पगार 100 रुपये ठरवला, वाढ झाली, मग त्याची 10 रुपये वाढ झाली म्हणजे 110 रुपये झाला. पगार आता 110 झालेलाच आहे. पुन्हा 20% कपात झाली. 20% कपात झाली, मूळ पगारात असं सांगितलं का त्यांनी? नाही, पगारात कपात झाली म्हणून आपण त्याला 110च्या 20% असे घ्यायचे. जर त्यांनी प्रश्नामध्ये म्हणले की मूळ पगारीमध्ये 20% कमी झालं तर तिथं 100 आपण घेऊ शकतो. परंतु त्यांनी तसं उल्लेख केला नाही, तर आपल्याला जी पगार आहे तीच कन्सिडर करायची असते. 110 कन्सिडर करायचं. हा, आणि हे पर्सेंटेज आहेत 12%. ओके, समजलं का? कुणाला काय कन्फ्युजन वगैरे असेल तर विचारू शकता. हा, ओके, कुणाचं काही कन्फ्युजन नाही? आपण पुढे जायचं का? हा, पटकन, वेळ नका जाऊ. हा, समज. ओके, चला आता हे तुमच्यासाठी गणित. हे गणित आता तुम्ही सांगायचं, तुम्ही सॉल्व्ह करायचं. मी फक्त उत्तर सांगणार आहे, हे सॉल्व्ह करून देणार नाही. एका घड्याळाची किंमत 500 रुपये आहे. एका घड्याळाची किंमत 500 रुपये आहे. त्यामध्ये सुरुवातीला 20% वाढ झाली व नंतर 10% घट झाली, तर आता घड्याळाची किंमत किती? आता इथं टक्केवारी विचारलेली नाहीये, डायरेक्टली किंमत विचारलेली आहे. आपल्याला फक्त किंमत सांगायची आहे, टक्के सांगायचे नाहीये. तर डायरेक्टली मला किंमत सांगा.
चला पटपट उत्तर द्या. हम्म. हे यायला पाहिजे. आपण याच्यावर गणित, याच्या अगोदरचं गणित घेतलेलं आहे. हा जयश्री मॅम बरोबर आहे. या अगोदरचं चूक आहे थोडस. जयश्री मॅम आपलं बरोबर आहे. कॉंग्रॅच्युलेशन, पटकन उत्तर दिल्याबद्दल. श्रेया मॅम बरोबर. ओके, व्हेरी गुड. उत्तर दमानं दिलं तरी चालेल, फक्त बरोबर द्या, सोडून द्या. इथं दमानं द्या. किशोरी मॅम बरोबर आहे. हा, आतापर्यंत उत्तर बरोबर आहे. 4 आले, त्याच्यामधले 3 बरोबर आहेत, 1 चुकला. चला पटकन. बाकीचे कुठे गेले? तेजस न पण उत्तर द्या. श्रुती मॅम बरोबर आहे. आता हे सॉल्व्ह करून देणार नाही मी, तुम्ही एफर्ट घ्या. उत्तर देतो मी कोणतं आहे. उषा मॅम बरोबर. त्याच्यामध्ये टक्केवारी नाहीये, डायरेक्टली उत्तर आहे. ओके, चला. तर याच्यामध्ये 540 रुपये ही त्याची आताची किंमत आहे घड्याळाची. आजवर 500 रुपयावर 20% वाढ झाली. 20% वाढ झाली म्हणजे 500 रुपयावर 20% वाढ म्हणजे किती असते? 500 रुपयाला 20% वाढ. 100 रुपयाला 20% म्हणजे 20 रुपये. 500 रुपयाला 20% वाढ म्हणजे किती? 100 रुपये. म्हणजे 500 आणि 100 किती झाले? 600 रुपये. 20% वाढ झाल्यानंतर 600 रुपये त्या घड्याळीची किंमत झाली. आणि पुन्हा काय झालं? 10% घट झाली. मग 600 रुपयाच्या 10% घट म्हणजे किती झाले? 600 रुपये किंमत आहे, 10 रुपये घट झाली. हा सर सॉरी, मी 30% घेतले होते आणि माझे ओके, नो प्रॉब्लेम. तर 60% ही त्याची किंमत झाली आता 20% वाढल्यानंतर, आणि 10% घट झाली. याचा अर्थ काय आहे? 10% घट म्हणजे 600 रुपयाला 10% घट, याचा अर्थ 60 रुपये कमी झाले. मग 600 मधून 60 गेले म्हणजे 540 रुपये आले. म्हणून त्याची आताची किंमत ही 540 आहे. ओके, समजलंय? चला, आपल्याला आणखी वेगळ्या पद्धतीचे गणित पाहायचे आहेत. शक्यतो हा समजलं का हे? पटकन आपल्या पुढे जायला. हा परत सांगा. ओके, चला ठीक आहे. ओके, चला हे इरेज करतो मी. 500 रुपये किंमत आहे घड्याळीची, 20% वाढ झाली, बरोबर आहे. आता 500 रुपयाला 20%, 500 रुपयाला 20% वाढ आहे, म्हणून आपण असंच लिहिणार. हा हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. 500 गुणिले 2 हे 50 गुणिले 2 म्हणजे किती झाले? 100. 100 रुपये वाढ झाली. मग मूळ किंमत किती आहे? 500 रुपये प्लस 100 रुपये वाढले म्हणजे आता किंमत किती झाली? 600 रुपये घड्याळीची किंमत झाली. कधी? 20% वाढ असल्यानंतर. ओके, आता नंतर काय झालं? 10% घट झाली. आता 10% घट कशावर झाली? 600 रुपयावर. म्हणून आपण लिहिताना काय करणार? 600 गुणिले 10% घट म्हणजे 10/100. आता आपण सॉल्व्ह करायचं आहे. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. किती रुपये? 60 गुणिले 1 म्हणजे किती रुपये झाले? 60 रुपये. म्हणून आपण काय करणार? 600 मधून 60 वजा करणार. उत्तर आलं 540 रुपये. म्हणजे आता हे घड्याळीची किंमत किती आहे? 540 रुपये. बघा, समजलं का सांगा? 500 रुपये किंमत होती, 20% वाढ झाली म्हणून 100 रुपये वाढ झाले. 100 रुपये कसे आले? तर या पद्धतीने आले. ओके, आणि 500 मग 500 आणि प्लस 100 रुपये वाढ झाले म्हणजे 600 रुपये झाले.
आणि 600 रुपये किंमत ज्यावेळेस घड्याळीची झाली पुन्हा 10% कमी झाले. 10% कमी झाले म्हणजे 600 10% म्हणजे 60 रुपये. 600 मधून 60 रुपये गेले 540 रुपये आले. म्हणून आपण याची घड्याळीची किंमत आता किती आहे 540 रुपये. ओके क्लिअर. सर्वांना समजलं का सांगा. पुढे जायला आपल्याला या टाईपचे दुसरे गणित घ्यायचे आहे. ओके हा लवकर रिप्लाय द्या. ओके सुप्रिया मॅम म्हणतायत येस. चला आता आपण पुढे जाऊ. याच्यात आणखी काही कन्फ्युजन असेल तर मला कमेंट करा, म्हणजे तुमची कमेंट घेतो मी, काही प्रॉब्लेम नाही. जर कोणाला समजलं नसेल, कुठं काही समजलं नसेल तर. ओके कुणाचे नाही अशी कमेंट नाही तर चला आता आपण पुढचं गणिताकडे ओळखू. आता थोडस लॉजिकली काही प्रश्न विचारले जातात, तर त्या प्रश्नामध्ये पाहूत आपण. आता बघा एक प्रश्न आहे, एका संख्येला बघा एका संख्येला 5ने एका संख्येला 5ने गुणाकार 5ने असे पण प्रश्न. आता हे असं रेअर मध्ये विचारलं जातं, पण असं पण विचारू शकतात. तर एका संख्येला 5ने गुणाकार करावयाचा होता, परंतु बघा कसा प्रश्न आहे, परंतु चुकीने चुकीने 5ने भागाकार केला. 5ने भागाकार केला. ओके 5ने भागाकार केला तर चुकीचे उत्तर व बरोबर उत्तर चुकीचे उत्तर आणि बरोबर उत्तर यांच्यात किती टक्के चुकीचे उत्तर बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे असा प्रश्न आहे. हा लॉजिकल क्वेश्चन आहे. समजा असं झालं तर काय, जर त्याचा क्वेश्चन आहे पण असा प्रश्न विचारला समजा तर ह्याचं उत्तर काढायचं कसं. असा जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर काढायचं कसं, तर याचं सुद्धा उत्तर निघतं, काही अवघड नाही. पण आपल्याला थोड्याशा स्टेप्स कराव्या लागतात. समजा गुणाकाराच्या ऐवजी भागाकार केला तर बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, गुणाकार करायचा होता पण भागाकार केला. बरं केला तर केला, एक उत्तर आलं, चुकीचं उत्तर आलं आणि एक बरोबर उत्तर आहे. या दोन्ही उत्तरामध्ये किती टक्क्याचा फरक आहे. ओके इंटरेस्टिंग आहे हे गणित. कोणाकोणाला वाटतं हे इंटरेस्टिंग आहे आणि हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. थोडस चुकलं मॅम, चेतना मॅम, थोडासा फरक आहे. ठीक आहे आपण सॉल्व्ह करणारच आहोत. हे इंटरेस्टिंग आहे. बघा आपण सुरुवातीला बघा आता ह्याच्यामध्ये पण समजा ती संख्या आपल्याला 100च घ्यायची. 100 घ्यायची. किती घ्यायची 100 घ्यायची. का 100 घ्यायची तर शेकडेवारीमध्ये 100च घ्यायची, काही जास्त डोकं लावायचं नाही आपण. आता 5ने गुणल्यास 5 न गुणाकार करायचा होता ना, मग 100ला आपण 5 न गुणलं, उत्तर किती आलं
500 एका संख्येला 5ने गुणाकार करायचा होता. एका संख्येला समजा ती संख्या 100 आहे, 5ने गुणायचं होतं, 5 गुणाकार केला, 500 उत्तर आलं. आता आणि चुकून 5ने भागाकार केला, भागाकारात काय उत्तर आलं? 100ला जर 5 भागाकार, 100ला जर 5 भागलं तर उत्तर किती येणार आहे? 20. 100ला 5 भागल्यास उत्तर येणार आहे 20. ती हा तर चेतना म्हणत होता, बरं ठीक आहे, चला 20. आता आता आपल्याला संख्या मिळाली किती? 520. आता एवढंच बघायचं आहे आपल्याला, हे उत्तर काय आहे? बरोबर. हे उत्तर काय आहे? चूक. ओके, हे उत्तर बरोबर आहे 500 आणि हे चूक उत्तर आहे. आपल्याला फक्त बघायचं आहे ते किती टक्के आहे, ते किती टक्के आहे. ओके, एवढंच आपल्याला बघायचं आहे. म्हणजे बघा काय म्हणतायत ते, 20 जे आहेत हे 500च्या किती टक्के आहेत? किती टक्के आहेत? म्हणजेच आपल्याला 20 हे 500च्या म्हणजे गुणुले x% आहेत असं आपल्याला लिहायचं. आणि हेच आपल्याला जयश्री मॅम बरोबर आहे आपलं, हेच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, कसं सॉल्व्ह करणार? तर इथं सॉल्व्ह होतंय थोडस. हे 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, इथं राहिलं 20, इथं राहिले 5 गुणुले x. आता हे गुणाकारातले गुणाकारातले 5 इकडे येताना काय होतात? भागाकारामध्ये जातात, म्हणजे इथं आले 20च्या खाली, बरोबर. आणि 5 1 5, 5 चोक 20, उत्तर आलं x बरोबर 4%. हे बघा कसं केलं ते. थोडासा मोबाईलला इश्यू येत आहे. ओके, बघा हे 20 हे 500च्या किती टक्के आहेत असं विचारलेलं आहे. म्हणजे 500 किती टक्के आहेत म्हणून x आपण कन्सिडर केलं, 1/100 आलं. तर आपण हे सॉल्व्ह कसं केलं? इथले 2 शून्य कटले, इथले 2 शून्य कटले, इथं 5 राहिले आणि x राहिले, 5 आणि x राहिले. तर हे गुणाकारातले 5 अलीकडे भागाकारामध्ये आले, म्हणजे 20/5 आले. 20 न 5 ला भागलं, उत्तर आलं 4, म्हणून x ची किंमत आली 4. म्हणजे आपण किती टक्केचं उत्तर आहे? 4%. ओके, 4%. समजलं का? पहा, इंटरेस्टिंग गणित आहे, परंतु हे सॉल्व्ह करता येतं. 500च्या 20%. प्लीज एक्सप्लेन. ओके, हे का? हे समजलेलं नाही. ओके, इथूनच लक्ष द्या. हे स्टेटमेंट तयार करता आलं पाहिजे. ते काय म्हणतायत? ते काय म्हणतायत? 20 बघा, चुकीचे उत्तर बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे? चुकीचं उत्तर काय आहे? हे 20. बरोबर उत्तर काय आहे? 500. चुकीचं उत्तर बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे? म्हणून त्यांनी काय सांगितलंय? त्यांनी आपल्याला काय सांगायचं ना, 20% आहे चुकीचं उत्तर. 500 बरोबर उत्तर आहे, 500च्या किती टक्के आहे? मग किती टक्के काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? x कन्सिडर करायचं आहे. हे बघा इथे डबल लिहितो मी. 500च्या किती टक्के आहे? किती टक्के म्हणजे काय असतं? किती, जे गणितामध्ये लक्षात ठेवा, गणितामध्ये ज्याचं पण उत्तर करायचं असतं ते x कन्सिडर करायचं असतं. 2 असेल तर x आणि y कन्सिडर करायचं असतं. त्याला व्हेरिएबल म्हणतात. ओके, व्हेरिएबल, चल म्हणतात. ओके, व्हेरिएबल काय म्हणतात? कारण ते व्हॅरी करतात म्हणून व्हेरिएबल म्हणतात, बदलत राहतात म्हणून ते व्हेरिएबल असतं. तर x हे कन्सिडर केलं आपण. किती टक्के? x%. x% म्हणजे काय? 1/100. आता मग आपण काय करू शकतो? हे 2 शून्य इथले इथंच कटले ना, हे गुणाकारामध्ये आहेत म्हणून. इथं राहिले फक्त 5 आणि 1, 5 गुणिले 1. आणि हे पुढे आपण सॉल्व्ह केलेलं आहे. कसं सॉल्व्ह केलेलं आहे? हे 5 इथं गुणाकारात आहेत, इकडे येताना ते भागाकारात येणार आहेत, म्हणजे 20च्या खाली भागाकारामध्ये आले. 5 1 5, 5 चोक 20. ओके, म्हणून x ची किंमत किती आली? 4%.
बघा समजलं का आता? कन्फ्युजन असेल तर आणखी विचार, काही प्रॉब्लेम नाही. ओके. येस मॅम, नवीन त्यांचा क्वेश्चन होता तो. समजलं का मॅम? ओके, चला चला, हे समजलं आपल्याला. तर अशा पद्धतीचे पण गणित येऊ शकतात. जर आले तर आपल्याला या पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहे. आजच्यासाठी एवढंच घेऊत आपण. 10 झालेले आहेत. उद्या पण आपण याच्यावरचे गणित घेऊत आपण, शेकडेवारी थोडस घेऊत, कारण शेकडेवारीवर बरेच प्रश्न असतात. थोडासा वेळ कमी पडतो आहे. हा, थोडासा वेळ कमी पडतो आहे. ठीक आहे, मी या वेळेस रविवारी आपण एक मोठा पद्धतीने आपण जास्तीत जास्त वेळ घेण्याचा आपण प्रयत्न, रविवार 26 तारीख, ओके ठीक आहे, आपण प्रयत्न करू की या रविवारी आपण मॅक्स टू मॅक्स मोठं म्हणजे 2 तास म्हणा, आपल्याला जितकं जमेल त्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त वेळ, कारण हा वेळ काय होतो, एक तर विषय गणित तो अगोदरच अवघड, त्यातून वेळ आपला 9:15, म्हणजे अर्धे लोक झोपीचा विचार करत असतात, 10% तर झोपले पण असतील बघत बघत, असे पण काही असतील. तर त्याच्यामुळं असं माझं पण म्हणणं आहे, रविवारी फ्रेश असता तुम्ही, थोडा वेळ काढा, हे तुमच्यासाठीच आहे. आमचं 100% डिव्होशन आहे तुमच्यासाठी. आपण वेळ काढू, शक्यतो जमलं तर सकाळी आपण फ्रेश टायमामध्ये आपण ते करू, किंवा बघूत आपण, मी तसं मीरांशी बोलतो, आपण ते शेड्यूल करू. ओके. आज थोडासा वेळ, रात्रीचा वेळ असतो आणि थोडस झोपायचा पण वेळ असतो, त्याच्यामुळं थोडस होऊ शकतं. आणि गणित हा शेवटी जडच विषय असतो, फक्त आपण इंटरेस्ट घेऊन केलं तर काही प्रॉब्लेम नाही. ओके. तरी पण टाइम मॅटर करत असतो, टाइम मॅटर करत असतो. सकाळचे 7 आणि रात्रीचे 7, सकाळचे 5 आणि रात्रीचे 5 त्याच्यामध्ये फरक असतो. तसं आता 10 वाजले, 10 वाजले म्हणजे झोपीचाच टाइम झाला. ठीक आहे, चला सर्वांना गुड नाईट. हा, झोप उडते नाही, झोप उडू नका. तुम्ही मी सांगतो त्या पद्धतीनं गणित व्यवस्थित करा, काहीही प्रॉब्लेम नाही. याच्यापेक्षा जास्त आपण परीक्षा ज्यावेळेस डिक्लेअर होईल त्यावेळेस आपण जास्तीत जास्त अनेक वेळ देऊन शॉर्ट, कशा पद्धतीने शॉर्ट ट्रिक वापरता येतील वगैरे हे सगळं घेणार आहेत आपण. आता जस्ट मला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत, आणि गणिताबद्दलची भीती आहे म्हणा, आणि सगळ्यात मेन गोष्ट काय असतं, गणित अगोदर फक्त कळाय पाहिजे गणित काय असतं, किंवा कसे गणित सॉल्व्ह करायचे, हे तुम्हाला बेसिकच आहे, लक्षात ठेवा. परीक्षेत अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे, परंतु याच्यापेक्षा फास्ट कसं करता येईल हे आपण प्रयत्न करू, 100%. ट्रिक पण सांगणार आहे मी. विषय असा आहे की आपल्याला बेसिक कळायला पाहिजे, गणितातले बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर आपल्याला गणित सॉल्व्ह करता येतं, सोप्या पद्धतीनं गणित आपल्याला समजतं. पण अगोदर समजायचं पाहिजे, कारण बऱ्याच जणांच्या कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत, बरेच जण गणिताच्या बॅकग्राऊंडचे नाही आहेत, मराठी हिंदी सामाजिक शास्त्रवाल्यांना कळत नाही, जास्त कळत नाही म्हणजे इन द सेन्स कळत नाही असं नाहीये, पण आपला तो बॅकग्राऊंडच नसतो, त्याच्यामुळे ते होणारच. हा, आता कोणाची तरी कमेंट होती, 1 मिनिट वाचायची राहिली. हा, ओके. बाकीच्या क्लासचे बाकीचे जे विषय आहेत त्यांचे सब्जेक्ट, हा ठीक आहे, ते मी बोलतो, मी रामसरांशी. मानसशास्त्र आहे, दुसरा इंग्लिश आणि मराठी आहे, या विषयाचे बघूत आपण, लवकरात लवकर शेड्यूल करू. बुद्धिमत्ता आणि गणित तर आपण मॅक्स टू मॅक्स कव्हर अप करण्याचा प्रयत्न करत आहोत. बाकीचे पण विषय कव्हर करूत आपण. ठीक आहे, मी उद्या रामशी बोलून आपण मी तुम्हाला डिक्लेअर करतो. ठीक आहे, चला, गुड नाईट एव्हरीवन. अभ्यास करत राहा आणि पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्हला अजिबात आपल्याजवळ भटकू देऊ नका. ओके, गुड नाईट. मीटिंग इन फॉर ऑल.